आपलं साधूने सांगितलं तुम्हाला दर्शन झालं, असं तुम्हाला परत कधी वाटलं का की अरे आपल्याला मैयाचं दर्शन झालं आणि आपल्याला कळलंच नाही, किंवा असे काही अनुभव आले का की पुढे जाऊन त्यांनी तुम्हाला सांगितलं की अरे तुम्हाला असं असं म्हणजे मला त्यांनी सांगितल्यावरती असं वाटलं की आम्ही एका आश्रमात गेलो होतो, तर पठार म्हणून एक गाव होतं ते, तर तिथे एक मुलगी होती, आम्ही गेलो आश्रमात, त्या गेलो, आसनं वगैरे लावली आणि ती माझ्या मागं आली, तर ती म्हणाली की मैया जी आपके बाल बनाव क्या, असं म्हणाली ती. अगदी एवढीशी मुलगी होती. तर मी म्हणलं हा चालेल, म्हणलं बनाव. तर तिने माझी वेणी छान घातली, तर ती म्हणाली कितने मऊ मुलायम बाल है आपके, तर बिलकुल फिल्म के जैसे हिरोईन के जैसे है, असं म्हणाली ती. तर तिला म्हणजे ती घालत छान विंचरत होती, म्हणजे असं मी त्याचा इतका आनंद घेतला की असं वाटलं की आपल्याला मैयाच हे करते, आपल्याला मैयाच म्हणजे करते, आपली वेणी घालते. मग तिला मैया समजून मी दक्षिणा दिली, नमस्कार केला, तिची पूजा केली, असं हे केलं. आणि नंतर मग एकदा असं ते म्हणाले ना की आम्हाला तुम्हाला बालरूपात दर्शन दिले, तर एक मुलगी होती तिथं, तर म्हणजे कडेवर बसलेली खरं ती मुलगी, तर तिने असं हात करत होती, म्हणजे आम्हाला मार्ग दाखवते अशी करत होती असं. तर आम्हाला तो तेव्हा असं वाटलं की खरंच ती मुलगी नसेल ना आपल्याला मैया अशी दर्शन, असं म्हणजे असं आठवायला लागलो आम्ही तेव्हा. कारण मैया पण जशी दर्शन देते तशी आम्हाला अश्वत्थामाचं असं म्हणजे असं वाटलं आम्हाला की म्हणजे आपल्या मतीला जसं पटलं तसं. तर एक आम्ही असं लोक मागतात रस्त्यामध्ये, छोटी छोटी मुलं मागतात, तर असं एक 20-25 वर्षाचा मुलगा होता, तर तो असा भिंतीवरनं असं अचानक उडी मारली त्याने आमच्या समोर. तर तो म्हणाले की मैया जी हमें खाना दो ना, हमें भूक लगी आहे. तर म्हणलं आता हा एवढा मोठा माणूस कसा काय मागतोय, असं वाटलं आम्हाला. म्हणलं काय कोण जाणे अश्वत्थामा पण असेल असं. म्हणलं आता आपल्याकडे आहे एवढे एवढे तर छोटे चालणार नाही त्याला बिस्किटचे पुढे, तर आम्ही आमच्याकडे जेवढे होते बिस्किटचे पुढे म्हणलं त्याला मग दिले आम्ही, तेव्हा की असं वाटलं की कदाचित अश्वत्थामा असू शकेल, आपली म्हणजे परीक्षा सुद्धा घेईल असं. म्हणून आम्हाला म्हणजे तो एक असं वाटलं की अश्वत्थामा होता की काय असं. म्हणजे दरवेळेला मला असं कोणीतरी म्हणजे असं मुलं सांगायची आम्हाला, छोटी छोटी मुलं रिंगण चालवत असं, म्हणजे सायकलचं चाक असतं ना ते काठीनं चालवत होती मुलं ती. तर आम्हाला आधी एका माणसाने सांगितलं होतं की तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक रस्ता लागेल, पण ते इकडं वळा तिकडं वळा असं करत आम्ही विसरलो तो रस्ता, आणि तिथला जो एरो होता तो फिरला होता वाऱ्यानं, तर तो आम्हाला दिसला नाही, तो आम्ही पुढे गेलो आम्ही. तर त्या माणसाने, त्या मुलाने आम्हाला मग लगेच सांगितलं मैया जी उधर मत जाना, उधर जाना, इधर रास्ता आहे असं म्हणून मग आम्ही त्या मुलाने आम्हाला तो रस्ता दाखवला असं. म्हणजे आणि एका तरी एक आम्ही जाताना प्रकाशावर मार्गे जाताना, तर ब्राह्मण गावाला म्हणून आम्हाला सांगितलेलं तिथं, तर आम्ही चाललो तिथून. ब्राह्मण गाव बरीच आहेत तिथं पण एक आहे ब्राह्मण गाव, तिथं चाललो आम्ही. तर आम्ही पुढे गेलो आणि आमच्या मागून एक स्कूटरवाला आला, तर तो म्हणाले की आप परिक्रमावासी आहे काय, आम्ही म्हणलं हा. तर तो म्हणाले की आप किधर जा रहे हैं, मी म्हणलं प्रकाशाला. आप उधर का जा रहे हैं, उधर रास्ता है. तर मग आम्ही मागे वळलो, मग तर तो म्हणाला की म्हणजे किती 1.5 किलोमीटर नाही, थोडस अंतर जरी जास्ती चालायला लागलं तर काय हाल होते ते आम्हाला माहितीये, कारण मी पण परिक्रमा केलेली आहे. तर म्हणजे तो मैयानेच आम्हाला पाठवलं, म्हणजे आम्ही पुढे जाता जाता आम्हाला मैयाने थांबून म्हणजे आम्हाला रस्ता दाखवला. तेव्हा असं बरेच वेळेला आम्हाला मैया खूप साथ करायची, म्हणजे दुसरी आपली आईच येते, कारण त्यामुळे आई आपल्याला काही रस्ता चुकीचाही करणार नाही. तुम्हाला आश्रमामधली व्यवस्था वगैरे सगळी छान वाटली का, म्हणजे कुठे काही त्रास वगैरे झाला नाही ना? आश्रमातली खरं तर सांगायचं तर ते चोख करतात आपली सोय, पण परिक्रमावासी जे असतात ना ते चांगलं ठेवत नाहीत. तर त्यामुळं म्हणजे त्याचा आपल्याला परिणाम दुसऱ्यांना भोगावा लागतो. जे खराब करतात ना ते बरोबर ते त्यांच्या सवयीने करतात ते, पण नंतरच्या लोकांना त्यांना त्याचा म्हणजे उपभोग घेता येत नाही आश्रमाचा. त्याच्यामुळे तो फक्त आपल्याला ड्रॉबॅक आहे. पण काय नाही, आम्ही जिथं असेल तिथं आम्ही राहिलोय, म्हणजे पिंपळाचा पार म्हणा किंवा गाईच्या गोठ्यात सुद्धा राहिलेलो आहे आम्ही. हो, म्हणजे असं शाळेचं पटांगण ओपन, म्हणजे सगळं असं अशा ह्याच्यात राहिलेलो आहे. म्हणजे कुठला रस्ता आम्ही असं मंदिर, एक असं पडकं मंदिर असायचं तर त्याच्या मागच्या बाजूला आम्ही राहिलोय, तर असं कुठेही आम्ही राहिलोय. पण आम्ही जिथं राहू
तिथं सगळं स्वच्छ करून व्यवस्थित राहायचं, म्हणजे कुठलंही टेन्शन न द्यायचं की मैया आहे आपल्याला, आपल्या पाठीशी मैयाच बघून घेईल. ते उघड्यावर होतं, सगळं उघड्यावर, पूर्ण म्हणजे वाहनं आपल्याला जाता येता दिसता येत अशी. तर याच्या बाबतीत मी एक सांगेन की सायन्स किती पुढे गेले. तर सायन्स म्हणजे आम्ही पिंपळ्याच्या पाराच्या तिथं आम्ही गेलो. अमलाथा गाव होतं दक्षिण तटावर. चालू केल्यानंतर 5वा-6वाच गाव होतं तेव्हा. तर राम मंदिर पहिलं होतं, पण ते सोडून आम्ही थोडंसं पुढे जाऊ, अजून जाऊ शकतो आपण, म्हणजे पुढचं उद्याचं अंतर कमी होईल असं करून आम्ही पुढे गेलो. पण पुढे आम्ही गेल्यानंतर अमलाथा गावात नुसता पिंपळाचा पार होता. तिथं झोपायला काही जागा नव्हती व्यवस्थित. तर आपण काय करायचं म्हणलं, जाऊ दे, आहे तर झोपू आपण असं म्हणलं. तर तिथं आम्ही गेलो आणि मिस्टरांचा फोन आला की तुम्ही जिथं जाताय तिथं पिंपळाचा पार आहे. तर तिथं पिंपळाच्या पाराखाली झोपत नाहीत, तर तुम्ही तिथं झोपू नका, दुसरीकडे कुठं जागा असेल तिथं झोपा. तर तिथल्या आश्रमातल्या लोकांनी ऐकलं. फोन मी ह्याच्यात टाकला होता स्पीकरवर. तर ते म्हणाले की मैया जी आप चिंता मत करना, आपको हमें अंदर सोने देते असं म्हणाले. मग आम्ही तिथं आत गेलो. म्हणजे ह्याचं हे बघत होते हे याच्यावरनं आम्ही शेअर केलं होतं ना, इंटरनेटवरनं बघितलं, हे शेअर केलं होतं आम्ही लोकेशन लोकेशन. त्याच्यामुळे ह्यांना बरोबर ह्यांचं लक्ष असायचं. म्हणजे ह्यांनी परिक्रमा जरी केली नसली तरी हे आमच्या बरोबर नेटवरनं करत होते परिक्रमा. त्यांचं सगळी गावं होत होती. आम्ही आता कुठं आहे तिथं, मग हे असं दुकान आहे तिथं, म्हणजे तिथं सोय तुमची होईल एखाद वेळेस असं म्हणायचं. एके ठिकाणी दिंडोरी गाव होतं. तर त्या दिंडोरी गावाच्या आम्ही चाललो, तर तिथं तिठा आला एक. तर आम्हाला तिथं कळेना की आता कुठं जायचं आपण. बरोबर. तर आम्ही उजव्या हाताला वळलो. तर उजव्या हाताला वळल्या यांचा फोन आला की तुम्ही चुकीच्या रस्त्याने चाललाय. लगेच म्हणजे लोकांनी, तिथल्या लोकांनी सांगितलं की इकडे जावा, मैया आहे, मैया, म्हणजे त्यांचं भावना की तुम्ही मैयाच्या किनारी जावा आणि मग स्नान करून वगैरे. पण तिथं आम्हाला सांगितलं होतं लोकांनी, काही लोकांनी, की तिथला रस्ता खराब आहे. आता पूर येऊन गेल्यामुळं खूप रस्ता खराब झालाय, तर तुम्ही चालू शकणार नाही तिथनं, म्हणून तुम्ही तिथून जाऊ नका. आणि ह्यांना पण ती दलदल दिसवती तिथून. तर म्हणून ह्यांनी मला फोन केला की तुम्ही तिथून जाऊ नका, तुम्ही इकडून जावा डाव्या हाताने. म्हणून मग आम्ही डाव्या हाताने तिकडं म्हणजे मार्ग बदलला आणि डाव्या हाताने चालू. म्हणजे असं सायन्सचा हा प्रगत म्हणजे सायन्स आहे. बरोबर आहे. परिक्रमा संपूर्ण करताना असा कुठे क्षण आला का की वाटलं की अरे आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे, किंवा आपण ही परिक्रमा आता इथेच थांबवू आणि घरी जाऊ, असे काही क्षण आले का? अजिबात नाही, कधीच नाही. कधी शिवला पण नाही मला आमच्या मनाला, दोघींच्याही नाही. कारण आमचं तसं आम्ही निश्चयच केला होता की पूर्ण करूनच जायची आपण. पण मैयाने आम्हाला इतकी सुकर केली आमची परिक्रमा, आणि सेवा भाव आम्हाला तिथला मिळत गेला. त्यामुळे आम्हाला त्याचा पण म्हणजे हे झालं, म्हणजे त्यांचा उपभोग घेता आला सेवा भावेचा. त्यांचा खूप सेवाभाव आहे तिकडं म्हणजे परिक्रमेमध्ये. तर एक राकेश यादव म्हणून होते, तर त्यांची अगदी गरीब परिस्थिती आहे, तर ते त्यातून सुद्धा त्यांचा सेवाभाव आहे की ते म्हणाले की तुम्ही आगे मत जाना, इधर ही रहना. तर त्या दिवशी महाशिवरात्र होती. तर आम्ही म्हणलं की अहो आमचा सगळ्यांचा उपास आहे, आम्ही चहा घेऊ आणि जाऊ पुढं आम्ही म्हणलं. तर ते म्हणाले नाही, आज इथंच राहायचं म्हणाले तुम्ही. तर ते स्वतः झोपडीमध्ये राहतात आणि परिक्रमावासियांना आम्हाला स्लॅबचं त्यांनी घर ठेवलंय. म्हणजे ते तिथं राहायचे पूर्वी, पण ते आमची गैरसोय व्हायला नको म्हणून ते तिथं आत राहतात झोपडी राहून. आणि एक मुलगा मुलगी आणि दोघं नवरा बायको असं. आणि आलेल्यांची सगळ्यांची व्यवस्थित सेवा, सगळ्यांचं मत आम्हाला अक्षरशः त्यांनी ताट वाढून पूर्ण भरलेलं एवढं मोठं ताट सगळं म्हणजे उपवासाचं केलं होतं सगळं. तर मी म्हणलं कसं काय एवढं? तर म्हणलं उसकी फिक्र मत करना, सब मैया देते हैं हमें, हम आज का देखते हैं, कल का नहीं देखते. कल मैया देखेगी, कल है क्या नाही, कल मैया देखेगी असं. तर आम्ही एकदा असंच गेलो, तर एक मुलगा आला, म्हणजे एक झोपडी होती, शेताच्या बांधावरनं चाललो होतो आम्ही. तर तिथं बांधावरती एक मुलगा आला, तर मैया जी चाय पी के जाना असं म्हणाले तो. लेकिन हमारे घर में दूध नहीं है, हम चाय में दूध नहीं डालेंगे, वैसा चलेगा क्या? तर आमच्यातल्या ज्या चहा पिणार होत्या त्या नाही हम आगे जाएंगे असं म्हणाले. तर ते अगदी चेहरा त्याचा पडला असा. म्हणलं थांबा मैयाजी, आपण बसून तरी जाऊया, पाणी घेऊन जाऊया इथून म्हणून.
तर मग तिथं आम्ही तो परिसर बघायला लागलो त्याच्या झोपडीचा. तर मागं ना पेरूचं झाड भरलं होतं, पूर्ण पेरू भरले होते झाडावरती त्या. तर मग त्या मुलाला म्हणलं की आम्हाला पेरू काढून देशील का? आम्ही पेरू घेऊ म्हणलं, तुझा चहा नाही घेतला तर पेरू तर घेऊ आम्ही तुझे. तर मग त्यांनी आम्हाला टोपली भरून पेरू आणून दिले. आणि म्हणजे चहाचा आम्ही जर घोट घेतला तिथंच संपला असता, पण आम्ही 2 दिवस त्या मुलाची आठवण काढून खात होतो पेरू. म्हणजे असा त्यांचा सेवाभाव म्हणजे असं. आणि एक मालवीय कुटुंब म्हणून इटारसीला आहे. तर त्या मालवीय कुटुंब तरी म्हणजे आम्हाला तिथं इटारसी मध्ये गेलो आम्ही, तर आम्हाला काय करायचं म्हणजे कळेना की आश्रम कुठं दिसेना. मोठं प्रचंड मोठं शहर आहे ते. तर मग असं चालता चालता आम्हाला गावात एक बोर्ड दिसला, आम्हाला छोटासा फ्लेक्स लावला होता. तर त्याच्यावरती परिक्रमावासी लोकांसाठी सेवा इथं मिळेल म्हणून, आणि खाली फोन नंबर असं लिहिलं होतं. म्हणलं ट्राय तर करून बघू आपण, म्हणून आम्ही त्यांना फोन केला त्या म्हणजे बाबाजींना. तर ते म्हणाले आप जहाँ हो उधर ही रहना, हम उधर आते हैं हम आपको मिलने के लिए. तर ते तिथे आले आम्हाला. तर ते त्यांचं शिर्डी साईबाबांचं मंदिर आहे तिथं. तर ते म्हणजे त्यांचंच स्वतःच आहे. तर ते चालवतात. तर म्हणजे तर त्या मंदिरात आम्हाला त्यांनी सोय केली. तर मोठं, आणि आता ते मोठं मंदिर बांधले त्यांनी, जवळजवळ कोट्यांनी खर्च केलाय त्यांनी या मंदिराला. आणि हो, शिव मंदिर तर त्यांनी स्वतः बांधलेलं आहे ते. तर मग त्यांनी आम्हाला तिथं राहायला जागा दिली. त्यामुळे तिथं आम्हाला छान सोय झाली त्यांची केली. आणि जेवायला त्याच्याच थोडस पुढं त्यांचं घर आहे. तर त्यांनी आम्हाला तिथं घरात नेलं आणि तिथं प्रसादी वगैरे त्यांनी मला रात्रीची प्रसादी दिली. तिथं मग ते म्हणाले की आप गाव, म्हणजे जिथं जाऊ तिथं आम्हाला गायला मिळालं. म्हणजे कारण आमच्या बरोबरचे जे होते ना, तर ते आम्हाला सांगायचे ह्यांना की हे छान आची गाती असं. मग ते गायन सेवा म्हणाली. मग तिथं मग सगळं भजन वगैरे म्हणली. मग तिथं आम्ही प्रसाद घेतला. तर रात्री मग आम्ही सगळं तिथं झोपायला गेलो मंदिरात. आणि सकाळी उठून ते म्हणाले की हमारे घर में जरूर आना सुबह. तर आम्ही तिथं गेलो. तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना 8 जणांना टिफिन भरून ठेवला होता सगळ्यांना. हो, कारण ते म्हणाले पुढच्या तुम्ही जो ह्याच्यामध्ये जाल तर तिथं आश्रम खूप कमी आहेत. तर तिथं तुम्हाला तुमची पंचायत व्हायला नको म्हणून तुम्हाला मी आत्ताच सगळ्यांना टिफिन देतो. सगळ्यांना पॅक करून दिले, हॉटेलमध्ये जसे देतात तसे त्यांनी दिले होते आम्हाला इटारसी मध्ये त्या मालवीय कुटुंबाने. आणि त्या दिवशी रंगपंचमी होती. तर त्यांनी काय केलेलं, आम्हाला घरात बोलवलं. त्यांनी सगळ्यांची आमची पूजा केली. सगळ्यांना आम्हाला त्यांनी हार वगैरे घातले. म्हणजे तिथं पद्धत आहे. म्हणजे काही काही घरात ना घरात बोलवतात, पाय धुतात, घरात बोलवतात, हार घालतात. तर त्यांनी आम्हाला म्हणजे सगळं हे रंगपंचमीचं आम्हाला रंग दिले हातात त्यांनी स्वतःच्या. आणि त्यांनी आम्हाला रंग लावले. ते म्हणाले तुम्ही पण आम्हाला रंग लावा. म्हणजे अशी तिथं आमची रंगपंचमी साजरी केली त्यांनी. आणि मग ते एवढंच नाही तर ते म्हणाले तुमचं जे सामान आहे ते मी पुढच्या आश्रमात नेऊन ठेवतो. हा, तर त्यांनी आम्हाला आमचं जवळजवळ 31 किलोमीटर सामान तिथं पुढे नेऊन ठेवलं त्यांनी. हो का? कारण आमचा चालायचा स्पीड वाढला होता तेव्हा. त्यामुळे आम्ही मग त्यांनी जे आश्रमात ठेवलंय तिथं आम्ही मग आश्रमात गेलो. तिथं म्हणजे सामान ठेवलं. एवढी त्यांनी त्या मालवीय कुटुंबांनी सोय केली होती. अतिशय सेवाभाव त्यांचा तिथला. आमच्या इथे का म्हणजे आमच्या बरोबर एक आजी होत्या. तर त्यांना चालायला त्यांच्या चप्पल तुटल्या होत्या. तर त्या म्हणजे चालू शकत नव्हत्या. तर त्या म्हणजे आम्हाला तसा एक साक्षात्कार असा बघायला मिळाला की त्यांचा म्हणजे त्या अनवाणी चालायला लागल्या, त्यांना चालता येईना. तर पुढे गेल्यानंतर त्यांना एक रस्त्याच्या कडेला फ्लोटर्स दिसले त्यांना. आणि इतके बरोबर होते की त्यांच्या पायाला ते बसले बरोबर. आणि पूर्ण परिक्रमा त्यांनी त्या फ्लोटर्स वरती केली. म्हणजे असं हा साक्षात्कार खरंच आहे. हो ना. आणि अजून एक कुशवाह म्हणून एक आहेत तिथं आहे. तर ते पण शाळेत शिपाई आहेत. तर त्यांचं एक झोपडी म्हणजे झोपडीवरच घर आहे त्यांचं. म्हणजे त्यांनी आता पुढं बोबा केलाय, पण फुलबाग अतिशय त्यांनी छान केली आहे. आणि ते पण असं म्हणजे शिपाई असून सुद्धा त्यांनी इतकी सेवा केली. त्यांनी सुद्धा आमचं सामान पुढे नेऊन ठेवलं. म्हणजे इथपर्यंत ते सेवा करतात ते लोक. आपल्याकडं काहीही नसता खिशानं तर ते आपली एवढी अशी सेवा करतात की तुम्ही आमच्याकडे आलात की आम्हाला मैया देतेच आहे असं त्यांची हे असते. म्हणजे धारणा असते त्यांची. बरोबर. नाही, पण ह्या सगळ्या अनुभवामध्ये तुम्ही मग पैसे वगैरे ठेवले होते का बरोबर, की क्रेडिट कार्ड वगैरे असंच काही केलं होतं?
आम्ही पैसे ठेवले होते ठेवले होते. कारण आता तिथं अजिबात भीती नाहीये. पैसे आपण हे करायची, चोरी तर अजिबात होत नाही. काही अगदी असतील तर अपवाद आहेत त्याला, पण चोरी हा प्रकार आता पूर्ण 99% बंद झालाय तिथं. तर आम्ही पैसे न्यायचो. आम्हाला कुठं समजा लांब असतील आश्रम, तर मग आम्ही तिथं चिरमुऱ्याला फरमल म्हणतात, तर फरमल आणि फुटाणे घेऊन ठेवायचो. काही खजूर घ्यायचो, चणे शेंगदाणे असं ते घेऊन ठेवायचं. आमच्यावर खजूर घ्यायचो. आणि मग कारण आम्हाला प्रसादाला पण ठेवायला लागायचं ना, चणे वगैरे किंवा कढी साखर असायची. मग असं आम्ही घ्यायचो. मग फळं यायची. फळं सुद्धा गाडी म्हणजे रस्त्यावरनं फळांच्या गाड्या चालल्या ना, तुम्ही आपण उचलून घ्या किती पाहिजेत ती फळं. हो, म्हणजे आम्हाला असं खूप वेळा ठिकाणी असं मला असं मिळालं की तुम्ही घ्या. मग आपण आपल्याकडे ओझं असतं त्यामुळे आपण काही जास्त घेऊ शकत नाही. त्यामुळे 1-2-3 घ्यायचो, संत्री वगैरे असं काही असेल तर घ्यायचो आणि मग पुढे जायचो आम्ही. असं आतापर्यंत तुम्ही बरेच अनुभव सांगितलेत. आता सेवाभावाबद्दल तुम्हाला अजून काही वेगळे अनुभव सांगायचे वाटत असेल तर सांगा. सेवाभाव म्हणाला तर एक आम्ही तवा नदी जिथं जी लागते तवा नदी, तर तिथं आम्ही इतकं आम्हाला भूक आणि तहान दोन्ही लागलो होतो आम्हाला तेव्हा तिथं. तर ते आम्ही म्हणजे खूप जवळजवळ 1 किलोमीटरला तो पूल आहे तवा नदीचा. तर ते आम्ही पुलावरनं चाललो होतो. म्हणजे असं अगदी व्याकुळ झालो होतो, म्हणजे नको असं झालं होतं तेव्हा. तर आता मैया असं काय करते असं आम्ही म्हणत होतो. तर तेवढ्या ते आमच्या मागे एक बस आली, म्हणजे आपली ट्रिप ज्या नेतात तशी लक्झरी आली. आणि त्यातनं आम्हाला आवाज आला की मैयाजी रुको असं म्हणा, आम्हाला तिथून आवाज आला. तर आम्ही थांबलो तिथं. तर काय म्हणजे का थांबवलं आपल्याला, मग बघितलं तर ते म्हणाले की ये लीजिए प्रसाद असं म्हणाले. तर त्यांनी आम्हाला एक शेंगदाण्याची पोळी आणि गुळ दिला. तर ते आम्हाला इतकं उपयुक्त पडलं की तो पूल पूर्ण आमची थोडीशी तरी तहान आणि भूक शमली होती तेव्हा तिथं. आणि मग आम्ही पुढे गेलो, कारण आमच्याकडे खायचं तर काहीच नव्हतं, कारण बालभोग तरी खूप लवकर झाला होता आणि जेवायची वेळ झाली होती. जवळजवळ 1 ते 1.5 वाजलं. तऊन रण ऊन डोक्यावर होतं. तर आम्ही पुढे गेल्यानंतर एका घरात थांबलो आम्ही, कारण बरेच परिक्रमावासी ठिकठिकाणी तिथल्या घरात थांबले होते आणि गरीब होते तसे लोक ते. तर तिथं आम्ही थांबलो एका घरात. तर मला भूक लागली आणि मला गोळी खाल्ली नव्हती कारण मी शुगरची त्या दिवशी, आणि मला कलकलायला लागलं. म्हणलं आता काय करायचं, आपण मागायचं का आपण कुठंतरी असं म्हणलं. तर लाज सोडली आणि मी एका घरात गेले मागायला की मैयाजी हमें रोटी चाहिए म्हणलं. मी कसं मागायचं, कारण पहिल्यांदाच मागितलं होतं मी तेव्हा. तर ते म्हणाले हा क्यों नाही लीजिए असं करून मला त्यांनी 3 रोटी दिल्या, भाजी दिली. आणि त्यांची रोटी एवढी अशी फुलकी असतात त्यांचे. तर त्यांनी दिलेली ती रोटी आम्ही 4 बसलेलो तिथं. आम्ही आलो 4 पुढे गेलो, ते आम्ही 4 होतो. तर तिथं आम्ही 4 गेलो. तर आम्ही 4 म्हणलं खायला लागलो. तर बाकीचे 3 म्हणाले की नको तू खा, तुला शुगर आहे आणि तुला गोळी घेतलीस तर पुरेसं अन्न पाहिजे. पण मला ते उतरवत नव्हतं घशातनं की ही 3 बसणार आणि आपण काय, सगळे एकच होते म्हणजे तहानलेले आणि भुकालेले. तर काय झालं, मी पोळी खायला लागले ती, आणि एक आजीबाई आल्या आणि त्याच्या हातात 8 रोटी होत्या, गरम 8 रोट्या, आणि त्याच्यावरती लोणचं घातलेलं. आणि तर ते म्हणाले की मैयाजी ये लीजिए. तर आप भूखे क्यों बैठे हैं, हमारे पास नहीं आए कुछ लेने के लिए. तर मग ते आम्ही म्हणलं की अहो एवढे जण मागतात तर पाहिजे तरी ना म्हणलं असं. तर म्हणलं चिरमुरे वगैरे आम्ही हे खात बसलो. म्हणलं नाही ऐसे नहीं मत करना, कभी भी जाके कहा भी मागना, आप सब देते हैं लोग. तर मग त्यांनी ते 8 भाकरी, म्हणजे कसं त्या बाईंना कळलं होतं म्हणजे आमच्याकडं खायला काही नाहीये, आणि त्यांनी आम्हाला ते 8 भाकरी आणून दिलं. ते इतकं आम्ही तृप्त झालो आणि मग पुढे गेलो परत. असाच सेवाभाव म्हणजे लखलकोटचं एक जंगल आहे, जयंती माता मंदिर एक, त्याच्या अलीकडचं एक आश्रम आहे, मोठं आश्रम आहे ते जयंती माताचा आश्रम. तर तिथं पण आम्हाला असं आधी सांगितलेलं की खूप मोठी किरळ झाडी आहे वगैरे असं, आणि एकट्या दुकट्यांना सोडत नाहीत, जंगल आहे ते म्हणजे असं. पण म्हणजे उजेड येत नाही वगैरे सांगितलं तसं नाही, पण व्यवस्थित रस्ता आहे, म्हणजे गाड्या पण 2 व्हीलर वगैरे पण येतात तिथून. तर भीती अशी काहीच नाहीये, फक्त असं आपण शहरात राहत असल्यामुळे जंगलाची आपल्याला जरा भीती असते, तेवढीच भीती. म्हणजे मैया असतीच आपल्या पाठीशी, पण आपल्याला असं सारखं आपण एवढे
हे नाही, म्हणजे आपली उंची तेवढी नाहीये की म्हणजे सारखी समजूत काढायला लागायची आहे मैया आपल्या पाठीमागं. तर तसं आपण म्हणजे जंगलात मग तसं तुम्ही सोडणार नेते, तुम्ही जाऊ नका असं आम्हाला आधी सांगितलं होतं. तर मग दुसऱ्या वर्षी आम्ही निघालो. तर आम्हाला आधीच सांगितलं एकाने की 12 किलोमीटर तुम्हाला जवळ पडेल असा एक शॉर्टकट आहे त्या जंगलामध्ये. तर आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर पहिलाच मोड जिथे येईल तिथं तुम्ही वळा, म्हणजे त्या तुम्हाला तो मोड असला की तिथून तो 12 किलोमीटर शॉर्टकट आहे तुम्हाला तिथं. आम्ही त्याप्रमाणे चाललो. पहिल्या मोडवरती गेलो आम्ही. तर पहिल्या मोड पुढे गेलो, 50 पावलं पुढे गेलो की परत 2 मोड आले. म्हटलं आता काय करायचं, कारण त्यांनी सांगितलेलं की एक तर दुकटं अजिबात जायचं नाही, की तुम्ही जर त्या जंगलात हरवलात तर आवाज घ्यायला पण कोणी नाही तुमचा तिथं. म्हणून आम्ही ती घाबरलो आम्ही. तर आम्ही नको बाई म्हणलं, आम्ही आहे त्याच रस्त्याने आपण आपलं जे एरो केले त्या रस्त्यानं जाऊया आपण, सरळ लांब पडलं तरी चालेल. कारण त्याच्या आधीच म्हणजे एक बालभोग द्यायला अक्कलकोटच्या जंगलातच एक आश्रमातली माणसं होती, पुढच्या आश्रमातली. तर त्या आश्रमातले ते लोक म्हणाले की तुम्ही आमचा आश्रम पुढे आहे तिथं जावा तुम्ही. तर पामाखेडी का काहीतरी एक गाव आहे तिथं, त्या आश्रमात जावा तुम्ही. तर ठीक आहे म्हटलं. आम्ही त्यांना खोटं बोलून गेलो होतो आम्ही की आम्ही तुमच्याच आश्रमात जाणार आहे, पण आम्ही तिकडे जाणार होतो. आमच्या मनात खरं खोटा भाव होता. मैयाने आम्हाला लगेचच त्याची प्रचिती दिली की तुम्ही खोटं बोललाय, तुम्हाला ते नाही मिळणार. तर आम्ही परत मागं आलो आणि मग जे रस्ता होता आमचा, त्यांनी पामाखेडीचा सांगितलेला रस्ता जो लॉंग पडत त्यांनीच आम्ही गेलो पुढं. आणि व्यवस्थित जरा लांब पडलं, पण मग त्या आश्रमातली लोक ना फिरतात, तर ते आपले सामान पण घेऊन जातात ते लोक. पण ते का करतात, तर त्यांचा असा भाव आहे की आपल्याच आश्रमात सगळे यायला पाहिजेत. आणि असे ते फोन करतात पुढच्या आश्रमात, हमारे आज लॉटरी लग गई, हमारे इतने लोक आ गए आज, असं त्यांना असं वाटतं त्या लोकांना. म्हणजे असा सेवाभाव अक्कलकोटचा की ते रात्री येऊन बोर्ड लावायचे की आमचा रस्ता असा आहे शॉर्टकटचा. तर ते पामाखेडीचे लोक येऊन बोर्ड काढून टाकायचे. म्हणजे आपल्याकडे येऊ देत, हाच त्यांचा एक भाव, सेवाभाव. आणि अजून एक सेवाभाव म्हणजे मी एका आश्रमात गेलो होतो, तर तिथं प्रसादी घ्यायची वेळ झाली होती, दुपारची भोजन प्रसादीची वेळ झाली होती. तर त्या प्रसादी घेऊन झाली आमचं, तिथला थोडासा आम्ही विश्रांती घेतली. तिथं पण एक साधू होते, त्यांचं पण आम्ही दर्शन घेतलं. तर मग त्या पुढं आम्ही म्हणजे निघायचं म्हणून सगळी तयारी करायला लागलो आम्ही. तर तयारी करून जरी माझे गुडघे दुखायला लागले ते तिथं. तर मग म्हणलं आता निकॅप वापरू आपण, म्हणून मग निकॅप वापरायला लागले. ते आधीपासून वापरत होते मी निकॅप. तर तिथं माझी वापरून एक सैल झाली होती निकॅप, आणि एक चांगली होती. तर मी एकाच पायात घातलेली, तर कोणतरी आपल्याकडे बघते, माझं काय म्हणजे लक्ष नव्हतं. तर आम्ही निघालो, उठलो आता. तर मग तिथं माझ्याजवळ एक ते गृहस्थ आले तिथले. तर ते म्हणाले आपने एक ही पाव में निकॅप डाली है, उधर क्यों नाही डाली. तर म्हणलं की माझी सैल झाली ती जराशी, तर मी दुसरं मेडिकल जिथं लागेल तिथं मी घेईन असं म्हणलं मी त्यांना. तर ते म्हणाले चिंता मत करना, हमारे पास है निकॅप. तर मग त्यांनी मला दिली अगदी नवी कोरी, म्हणजे त्याच्यावरचं प्राइस हे पण स्टिकर सुद्धा काढलेलं नव्हतं, अशी नवी कोरी त्यांनी मला दिली. आणि ती येऊस तोपर्यंत मला उपयोगी पडली. अरे वा. तर म्हणलं त्यांना की तुमच्याजवळ कसं काय हे सगळं सामान. आणि त्यांनी अजून बरंच सामान त्यात दाखवलं त्यांच्या पिशवीत. तर ते म्हणाले की मी पण परिक्रमा केली आणि मला ज्या अडचणी आल्या तर त्या दुसऱ्यांना येऊ दे नको, मी ह्या वस्तू घेऊन सगळ्या आश्रमात फिरतो असं ते म्हणाले. कशी लोक सेवा करतात ना, विविध प्रकारची, कशाही प्रकारे करतात ती सेवा. म्हणजे अमुकच म्हणजे असं जेवण देणं असं फक्त नाहीये. म्हणजे सेवा करणं आणि देणं पण, हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं आहे. अशा म्हणजे असा तुम्हाला कुठे अनुभव आला का की इथे तुम्हाला काय बालभोग नाही काय भिक्षा मिळते आणि त्याला काय म्हणतात, सदावर्त वगैरे मिळालं आणि मग तुम्हाला ते करावं लागलं आणि 4 लोकांना असं संधी मिळाली का तुम्हाला? खूप ठिकाणी आम्हाला संधी मिळाली तिथं. म्हणजे आम्हाला अगदी सुरुवातीला बडवानीला पण मिळाली होती. तिथं सदावर्त नाहीये खरं, पण खूप माणसं तिथे येतात परिक्रमावासी. मग त्यांना ते त्यांची म्हणजे मनुष्यबळ त्यांना कमी पडतं, म्हणून मग असं आलेल्या आपल्या मैया असतात ना त्या मदत करतात. मग तिथं आम्ही गेलो पहिल्यांदा, आणि नंतर मग पुढं आम्हाला करायला लागलं तिथं आम्हाला. तर एके ठिकाणी असंच एक तो आश्रम ना थोडासा आत होता, पण तिथं बालभोग म्हणून मिळेल असं म्हणून आम्ही तिथं त्यांनी लिहिलं होतं की बालभोग हा मिळता आहे असं.
तसं आम्ही गेलो. मग तिथं थोडं एक 500 फूट असं रस्त्याच्या आत होतं, अर्धा किलोमीटर आत. तर मग तिथं आम्ही गेलो. तर तिथं आम्ही 9-9:30च्या दरम्यान गेलो असो मी त्या मंदिरात, आश्रमात. तर त्या आश्रमातला एक माणूस जो चालवणार होता तो एका पायाने अपंग होता. अरे बापरे. तरी तो चालवत होता, म्हणजे त्याचं घेण्यासारखं होतं. तो रोटी करायला बसलेला, तिचं एक पाय असा त्याने सोडलेला, एक पाय त्याला नव्हताच, असा फुगडी घेऊन चालायचा तो. तर ते म्हणाले की आम्हाला तुम्ही आता बालभोग घेतलाय पण आता जेवल्याशिवाय जायचं नाही तुम्ही, कारण बालभोगची वेळ आता आणि जेवायची वेळ आमची जवळजवळ तशीच आहे, जवळजवळ. तर तुम्ही असं करा की आम्हाला कोणीतरी मदत करा. तर तुम्ही कराल का म्हणाले. तर ते म्हणलं बाबाजी हमें बैठने नहीं आते नीचे. तर ते म्हणाले की ठीक आहे, कुछ बात नाही म्हणाले ते. तर ते मग बहिणीला माझ्या त्यांनी सांगितलं तुम्ही आप रोटी बनाव. मी म्हणलं कणिक मळून देईन, म्हणलं कणिक उभं राहून मला कणिक मळता येईल. तर मग तशी मी कणिक मळून दिली त्यांना मी. मग बहिणीने आणि अजून दुसऱ्या मैया होत्या त्यांनी पोळ्या केल्या. मग कणिक मळून झाल्यावरती ते म्हणाले की आप ऐसा करो, तुम आप अंदर जाओ और आप एक थाली लेके अंदर सब कुछ बना हुआ है, वो सब कुछ बना है, उसमें उसका भोग लगाना है. तो उस परसो अंदर ये उस थाली में, और इसमें रोटी बना है वो लेके आप मंदिर में जाओ और भोग चढ़ा के आओ. तर मला इतका आनंद झाला की शंकराला आपल्याला भोग चढवायला मिळाला म्हणून असं. पण त्यांनी अट घातली होती की तिथं तुम्ही गेल्यानंतर कुणीही असलं पाहिजे, म्हणजे तिथं नसायला नको, म्हणजे कोणीही असू दे नको तिथं व्यक्ती. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा मंदिरात जाल तेव्हा गाभाऱ्याचा पडदा लावा आणि मग भोजन प्रसादी उघडा, नैवेद्य दाखवा, 5 मिनिटं तुम्ही नामस्मरण करा आणि मग तुम्ही बाहेर या, असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे म्हणलं. मग मी गेले प्रसाद घेऊन त्या मंदिरात आणि आत गाभाऱ्यात जाणार तर तिथं एक गृहस्थांना जप करत बसले होते. कोण होते मला माहित नाही, अगदी इतके ध्यानस्थ, म्हणजे हल्ले पण नाही ते, इतके ध्यानस्थ बसले होते ते. आणि जो 15-20 मिनिटं झाली ते हालायला तयार नाहीत. आणि ते म्हणाले की आधी म्हणजे आम्हाला सांगितलं होतं की कोणी ध्यान करत असेल तर त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. तर मग मी जाऊन तिथं 15-20 मिनिटं असं सारखं पाय हे व्हायला लागले. म्हणलं काय करायचं आता, म्हणलं म्हणजे त्यांना डिस्टर्ब तरी करून द्यायचं नाही, आपण आलेलं कळून द्यायचं नाही. तर असं 15-20 मिनिटं गेल्यानंतर ज्यांनी आम्हाला पाठवलं तर मला जायला, कारण ते अंतर पण जवळजवळ बरंच होतं अंतर जायला सांगितलेलं. मग तिथं म्हणजे ते लोक बघायला आले काही, तर ह्या अजून का आल्या नाहीत भोग दिला, तर बघायला आले. तर ते गृहस्थ छान व्यवस्थित ध्यान लावून बसले होते आत. कोण होते माहिती नाही. मग मी आत गेले तेव्हा त्यांनी बाहेरनच कोण केले, जाओ जाओ अंदर असे आत केलं. मग गेल्यावरती मग माझ्या जरा हालचालीमुळे त्यांनी थोडस असं वरती बघितलं. म्हटलं का ह्यांचं आता भंग झालं नसणार ना असं. तर म्हणजे त्यांनी लगेचच मग ते आवर्त घेतलं ध्यान. मग देवाला प्रसाद वगैरे दाखवला. मग त्यांनी सांगितलं तसं केलं. मग मी जेव्हा गेले तिथं तर तेव्हा माझी मग चेष्टा करायला लागले सगळे की काय तिथं शंकराला गाणे म्हणून दाखवत होतीस काय असं, म्हणजे त्यामुळं तुला उशीर झाला काय. म्हटलं नाही हो, असं झालं म्हणून मला तिथंच उभं राहावं लागलं, त्यामुळे उशीर झाला मला. मग सगळ्यांचं म्हणजे तसा गैरसमज त्यांचा दूर झाला तेव्हा, असं म्हणजे त्यांचं तिथं झालं. आणि अजून एक असा सेवाभाव म्हणजे नीरज कुमारांचा आहे तिथं. तर नीरज कुमारांचं पण छान म्हणजे त्यांचं पण सेवा आहे तिथं, तर ती पण आम्हाला बघायला मिळाली तिथं. तर नीरज कुमार म्हणजे ते मंडल्यातले आहेत, म्हणजे मंडल्या जिल्ह्यातले ते, म्हणजे राहत असतील बाजूला पण मंडल्या जिल्ह्यासाठी ते सेवा करतात तिथं. तर त्यांच्या बऱ्याच 4 व्हीलर त्या 75 किलोमीटर मध्ये आश्रम किंवा जेवायची सोय नाही मिळत म्हणून गाड्या फिरत असतात त्यांच्या. म्हणजे भोग घेऊनच भोग घेऊन सगळं पार्सल, म्हणजे आपण जसं हॉटेलमधनं पार्सल कसं आणतो तसंच ते पार्सल आणतात तसं त्या, म्हणजे सगळ्यांना द्यायला सगळ्या लिंबू चटणी वगैरे त्याच्यापासून सगळं. तर आपल्याला तसं ते आपल्याला पार्सल पुरवतात. हो. आणि तिथं जे सोय देतात ना आपल्याला मिळतं जिथं, तर पेट्रोल पंप, काही दुकानं असतात. तर तिथले त्यांनी तिथे लिहिलेले असतं की नीरज कुमारांचा प्रसादाचं मिळायचं ठिकाण असं. तिथं मग ते आम्हाला बालभोग तिथं आम्हाला मिळत गेला तो.
तर असंच मंडला जिल्ह्यामध्ये आम्ही जाताना तर एक खेडगाव आलं आणि त्या खेडेगावाच्या आधी अजून एक छोटंसं खेडेगाव होतं, तर तिथं आम्ही राहिलो होतो रात्री. अच्छा. तर त्या रात्री राहिलो तर तिथं म्हणजे आम्हाला एक अगदी इतकं पडका वाड्यासारखं होतं, पण आम्हाला नर्मदा मैयाचं मंदिर होतं. ते छोटस अगदी नर्मदा मैयाचं मंदिर होतं आणि आम्ही दोघीच बहिणी त्या मंदिरात दोघी आणि ते आजी आजोबा दोघं बाजूला होते. तर त्यांनी आम्हाला मग प्रसादी वगैरे त्यांनी दिली तिथं आणि म्हणजे आम्हाला पहिल्यांदा खरं भीती वाटली ती त्या मंदिरात राहायचं म्हणजे, पण आम्हाला इतकं नंतर आम्ही निर्धास्त राहिलो ना आम्ही. आणि नंतर मग ते जणू काही आपली आईच ती म्हणजे आईनं सगळं येऊन कशी विचारपूस करते ना तशा त्या येऊन आम्हाला विचारायला लागल्या की तुम्हाला हे पाहिजे का, तुम्हाला ते पाहिजे का असं, तर तुम्हाला मी उद्याला गरम पाणी देईन वगैरे असं. आणि मग इतकी त्या म्हणजे मैयाने आमची सोय केली. आईच म्हणजे आमची अशी मैयाच्याच मंदिरात राहिलो, बिनधास्त आम्ही राहिलो म्हणजे मैयाच्या ह्याच्यात. तर तिथून आम्ही निघालो आणि त्या बाबाजींनी आमचं सामान पुढच्या खेडेगाव म्हणजे मंडल्याच्या तिथं नेऊन जिल्हा सुरू झाल्यानंतर तिथं ठेवलं आम्ही. तर वाटेत मला ना चक्कर यायला लागली, म्हणजे व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला मला. अचानकच चालू झाला. तर म्हणजे इतकं मला की चालवे ना पुढं मला त्या ह्याच्यामध्ये. तर म्हणजे मी म्हणलं बहिणीला म्हणलं की मला आता याच्या पुढे एक पाऊल टाकता येणार नाही, पण तिला सांगितलं होतं की मला काहीही झालं तरी मला गाडीत ठेवायचं नाही, मला गाडीत म्हणजे हे परिक्रमा खंडित करायची नाहीये. तर मी बाजूला बसले आणि मग तिथं मला बसवे ना, पण म्हणलं की मला जरा झोपायला कुठं मिळतंय का बघ म्हणलं तिला. तर मग मी तिथे एक हॉल होता पुढे समोर, तर मग त्या हॉलमध्ये जाऊन पडले. पण इतकी लोक बाजूला मैया गिर गई करून सगळे लोक आले, तर मला ती विश्रांती पण घ्यायला येईना तिथं. म्हणून मग तिथं तशी कशी तरी बसले. मग तिथे एक मुलगा आला होता एक, आणि इतकं म्हणजे फाटकं वस्त्र वगैरे असं होतं, पण त्यांनी ना मला ग्लास भरून दूध आणून दिलं. अक्षरशः म्हणजे मोठा ग्लास, जो 1.5 लिटरच्या वरती असा ग्लास होता, तो ग्लास भरून आणून दिला. आणि मैया ये लीजिए म्हणाला तो. तर त्या म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की हा मुलगा तरी दूध पित असेल की नाही असं म्हणलं. मी थोडस दूध पीत घेतलं. वो आप रखो आप पी जाओ, असं नाही ये सब आपके लिए असं म्हणून मला त्यांनी दिलं. कुठून आणलेलं मला माहित नाही, पण तो अगदी असा फाटक्या लक्तरामध्ये होता तो मुलगा तो. तर मग तशी मग थोडं वेळ घेतलं आणि गोळी घेतली, व्हर्टिन 16ची गोळी घेऊन गेली होती मी बरोबर. कारण मला चालण्यामुळे हा त्रास झालेला नाहीये, हा माझी शारीरिक व्याधी माझी पहिल्यापासून होती व्हर्टिगोची. मैयाचं चालल्यामुळे माझं कुठलंच नुकसान नाही झालं. तर मग मी ती गोळी घेतली, थोडस मला बरं वाटायला लागल्यावरती आम्ही चालायला सुरुवात केली. मग परत मला त्रास सुरू झाला 2 तासाने. मग तिथे एका आश्रम, म्हणजे असं आश्रम नाहीच, घराघरातनच राहायचं तिथं पुढं. तर मग घरातनं आम्ही ते एका घरात राहायला गेलो. तर मग आम्हाला त्या लोकांना विचारलं आम्ही की आम्हाला इथे राहायची सोय होईल का. तर ते म्हणाले की राहायची सोय होईल, पण तुम्हाला खाना म्हणजे जेवायचं मिळणार नाही म्हणाले. तुम्हाला आंघोळीची आणि जेवायची सोय तुम्हाला बाहेर करायला लागेल. तर ठीक आहे म्हणलं. मग आम्ही राहिलो तिथं आम्ही. पण आम्ही राहायचं असं म्हणलं आणि आम्ही तिथनं विकत घेऊ असं म्हणलं. परत नीरज कुमारांची गाडी मागणं आली. आम्हाला 8 जणांचं पॅकेट जेवायचं देऊन गेले आम्हाला ते. म्हणजे तिथं आम्हाला परत जेवायची सोय मैयाने अशी सोडली. म्हणजे चूकच आमची, मैया आमची मागं आल्याने आमचं जेवायचं त्याने प्रॉब्लेम सोडवला मैयाने. असं म्हणजे मंडला जिल्ह्यातले नीरज कुमारांचं एक कार्य खूप छान चाललंय तिथं. पण मंडला जिल्हा जरा आदिवासी आहे ना, मग तिथे काही तुम्हाला वेगळं असं जाणवलं का त्या आदिवासी जिल्हा आहे तिथे देण्यासारखं म्हणजे नाही, म्हणून नीरज कुमारांनी ही सोय ठेवली? तिथं सोय अजिबातच नाहीये ना, म्हणजे आश्रम टोटली म्हणजे खूप कमी आहेत तिथं. हो का? म्हणजे असं शाळेचं ग्राउंड किंवा असंच जेवण नाही पण तिथं. त्यामुळे ह्या नीरज कुमारांनी सोय केली आहे. खूप छान सोय त्यांची. म्हणजे ते जाऊन स्वतः सगळ्या परिक्रमावासियांना विचारतात की सगळं व्यवस्थित मिळालं ना, कैसे लगताय, म्हणजे हे सेवा बरोबर आहे ना, असं ते विचारतात. म्हणजे ती पण छान सेवा मिळाली आम्हाला. काही आम्ही आमच्या परिक्रमावासी होते ना, तर त्यांची घरं लागायची, कारण ते नेमाडी होते आमच्या बरोबरचे मध्य प्रदेशातले. तर त्यांची बहीण एक बडवामध्ये राहायची.
तर त्या बडवामध्ये आम्ही गेलो तर ते म्हणाले की आपण आश्रमात जायची काही गरज नाहीये आपल्याला तिथं. खरं आश्रम पण छान आहेत. आम्ही आता म्हणजे सेवेला पण नंतर गेलो होतो ना, तर तिथं तेव्हा कळलं मला की श्रीराम महाराजांचा आश्रम तिथं छान आहे. खूप सुंदर आश्रम आहे ते. तर आम्हाला ते माहिती नव्हतं आधी, नाहीतर आम्ही तिथंच गेलो असतो खरं श्रीराम महाराजांच्या आश्रमात. आम्हाला त्यांच्या मैयाचे म्हणजे तिथल्या आईसाहेब म्हणतात त्यांना, तर त्यांचं आमच्याशी चांगलं बोलणं झालं, छान. ते म्हणाले परत या असं. पण आम्ही तिथं आम्हाला ते भेटलं, पण आधी मिळालं तर आम्ही तिथंच गेलो असतो. पण त्या आमच्या बरोबर जे बाबाजी होते ना, तर ते म्हणाले की तुम्ही माझ्या बहिणीकडेच आम्ही तुमची राहायची सोय करतो आम्ही, तर तुम्ही आपण तिथं जाऊया. तर त्यांनी तर काय सेवा केली काय विचारायला नको आमचे. आम्हाला गेल्यापासून म्हणजे गेल्यावरती पाय धुणं, गरम पाण्याने पाय धुणं, नंतर ते म्हणाले न्हायला घालतो आम्ही चांगलं म्हणजे आंघोळी वगैरे असं. नाही म्हणलं एवढं नकोय आम्हाला, आमचं आम्ही करतो असं. मग त्यांनी आम्हाला म्हणजे छान तिथं दालबाटी म्हणजे पक्वान्न असतं, दालबाटी. तर लगेच म्हणजे कुठला आपण गेलो ना की पाहुण्यांना काय द्यायचं तर दालबाटी. आपण कसं श्रीखंडपुरी वगैरे असं, तसं तिथं दालबाटी महत्व फार आहे त्याला. मग त्यांनी ते आम्हाला दालबाटी दिली. मग संध्याकाळी आम्ही तिथल्या गावातल्या लोक बायका होत्या ना, तर त्या तिथल्या म्हणजे त्या बाबाजींची बहीण, तर त्या फार उत्साही होत्या. ते म्हणाले हम अडस पडोस के सब मैया को बुलाते हैं, आप भजन करेंगे असं म्हणाले ते. म्हणलं ठीक आहे आपण करूया भजन. मग ते लगेच ते ढोलक वगैरे घेऊन गेले. मग आम्ही तिथं भजन वगैरे म्हणली त्यांच्याकडं. मग मस्त तिथं म्हणजे कोणतं म्हटलं भजन म्हणून दाखवा. आंगन में फूल सजा देना, मेरी मैया आने वाली है, मेरी मैया आने वाली है, आंगन में फूल सजा देना, कोई भिंडी लेके आ जाना, कोई सिंदूर लेके आ जाना, कोई गजरा लेके आ जाना, मेरी मैया आने वाली है, मेरी मैया आने वाली है, आंगन में फूल सजा देना, कोई जलेबी लेके आ जाना, कोई लड्डू लेके आ जाना, कोई शीरा लेके आ जाना, मेरी मैया आने वाली है, मेरी मैया आने वाली है, आंगन में फूल सजा देना. असं आम्ही खूप भजन म्हणली तिथं. म्हणजे खूप रात्र म्हणजे अशी रंगवली आम्ही. अरे वा. म्हणजे ह्याच्यातून पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला मैयाला. हो पंचपक्वान्न म्हणल्यावरती एक मला आठवलं, आम्ही बुधनी गाव आहे तिथे, तर बुधनी शहर मोठं बरंच बुधनी आहे तिथे. एक वर्धमानचं एक फॅक्टरी तिथं. तर तिथं ह्या कोरोनामुळे त्यांना बरंच नुकसान सहन करावं लागलं. तर मैयाच्या म्हणजे तिथे सान्निध्यातच असलेले सगळे लोक ते, तर त्यांची सेवाभावी वृत्ती जागी झाली. तर ते म्हणाले की आपल्याला मैयाने आता हे दिवस दाखवलेत, आपल्याला पुढचे पण चांगले पण दिवस दाखवेल. तर आता आपण म्हणजे करू शकलो नाही कोरोनामध्ये, आपण पूर्ण ठप्प झाला आपला सगळा व्यवसाय. तर आपण असे आम्ही एका आश्रमात गेलो तर तिथं आपण करायचं आणि खायचं असं होतं तिथं. तर आम्ही करायला लागलो. तर तिथले ते आश्रम चालवणारा जो माणूस होता तो नवीनच होता खरं, पण महाराष्ट्र वगैरे सगळी राज्य तो फिरून आला, त्यामुळे भाषा पण त्याला येत होत्या. मग आम्ही मराठी बोलतोय म्हणल्यावरती तो म्हणाला मैया जी आज आहे उधर इधर हमारा कोण बनाने के लिए कोई नहीं, आप बनाओ खाओ सबको डालो म्हणजे खाना दे. ठीक आहे म्हणलं आम्ही करू. आम्ही तर आम्ही करायला म्हणजे सुरुवात केली. तर क्या बनाओगे आप, सब हमारे पास है, आप बताओ हम देते हैं सब. तर ते म्हणाले कढी बनाओ क्या, कढी बनाएंगे क्या, कढी और भात. हा बनाएंगे म्हणलं आम्ही. तर आम्ही आमचं बोलणं चाललेलं असतं. तर तेव्हा एक साधू होते तिथे आले होते. तर त्यांनी ऐकलं होतं ते की आम्ही एक बनवणार आहे, कढी भात बनवणार आहे. तर त्यांना असं कळलं की आम्ही महाराष्ट्रातले, आणि मग त्यांना ते म्हणाले की चला आपण आता खूप एमपीतले कढी वगैरे खाल्ले, आता महाराष्ट्रातले कढी खाऊया आपण. तर ते वाट बघत थांबले. मग शेवटी जेवायची वेळ झाली, बसलो आम्ही जेवायला.
तर ते जेवण आमचं झालं तर ते उठेनात. तर ते म्हणाले आप पहिले उठो हम बाद में उठेंगे. म्हणलं असं का म्हणे. तर ते म्हणाले नाही नाही हम बताएंगे बाद में क्यों नहीं उठाएंगे. तर ठीक आहे म्हणलं. आम्ही उठलो आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की आम्हाला इतकी कढी आवडली की आम्ही प्यायचे होतो आम्हाला कढी, पण तुमच्या समोर आम्हाला पिता येत नव्हती कारण मिशे दाढी सगळे पिवळं झालं असतं सगळं असं, म्हणून आम्ही पिऊ शकत नव्हतो असं म्हणाले ते. म्हणजे असा एक गमतीचा भाग होता आमचा. आणि अजून एक म्हशीचं म्हणजे असं आमच्या हातात दंड असायचा, दंड आणि आम्ही टोपी उन्हापासून संरक्षण म्हणून टोपी घातलेली. तर ती राऊंड शेपची टोपी आणि काठी बघितल्यावर प्राणी अजिबात आपल्या जवळ येत नाहीत. माकडं, भयानक माकडं, पण माकड अजिबात आपल्या जवळ येत नाही किंवा कुत्र जवळ येत नाही. तर म्हणजे गायींना सुद्धा इतकं कळतं की आपण चाललोय. म्हणजे असं एक मैयाचा किनाराच होता तिथं आणि स्प्रिंकल तिथं शेती चालते ना, तर गायीला सुद्धा कळलं की ह्या परिक्रमावासी येत आहेत तर आपण त्यांना जागा देऊया आपण. तर गाय सुद्धा अशी घोटमळायला लागली की इकडे जाऊ का, इकडे गेले तर मैया खाली, जेमतेम 1-1.5 फुटाचा रस्ता, वरती इकडे डोंगर. तर मैया ती गाय आमच्यासाठी थोडी वरती गेली, आम्हाला जागा दिली गायीनं. म्हणजे असं सुद्धा आम्हाला म्हणजे आश्चर्य वाटलं गायीचं खरंच. आणि रस्त्यानं पण जाताना असं म्हशी, तर म्हशी इतक्या म्हणजे म्हशी पण आम्हाला जवळजवळ 20-30 फुटावर बघितलेल्या ना म्हशीने, तिथनं म्हशी घोटमाळायच्या की कुठून जायचं आता आपण, ह्या म्हणजे काठी हातात आपल्याला मारणार असं त्यांना असं वाटत असेल. पण असं म्हणजे ते घोटमाळायला आम्हाला दिसायचं आणि घाबरतात असं आम्हाला कळायचं. म्हणून आम्ही ते असं दुसऱ्या दिवशी आम्ही फोन केला तर आम्ही हसायला लागलो. तर ते का हसता विचारलं तर घरात आम्ही म्हणले की असं म्हशी समोर आले, त्या आम्हाला घाबरतात. तर त्यानं म्हणलं थांब शूटिंग करून दाखवते असं म्हणलं. तर म्हैस माझ्या अंगावर आली एकदम आणि जे घाबरलो आम्ही तेव्हा, तर त्या घाबरलं आम्ही पळत सुटलो, म्हैस आमच्या मागं. आणि तर मग तिथे एक मोटरसायकलवाला थांबला होता, तो गाडी स्टार्ट करणार, त्याला म्हणलं थांब म्हणलं, जाऊ नकोस तू, म्हैस माझ्या मागं लागली म्हणलं. तर तो म्हणाला कुछ नाही करेंगे वो, नाही ते वो माझ्याकडे बघते म्हणलं ती. तर त्या माणसाला त्याने किक मारली, परत म्हैस यायला लागली पुढे. म्हणलं नाही जायचं म्हणलं, मी ती म्हैस पूर्ण क्रॉस करून पुढे जाऊ दे म्हणलं, मग तुम्ही जा म्हणलं. ते म्हशीनं रस्ता बदलल्यावरती मग त्या माणसाला जाऊन दिलं आम्ही. म्हणजे अशा गमती पडले. परत मटारच्या शेंगा, असं मटारच्या शेंगा सुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या घरात गेलो होतो, तर तो सूप भरून म्हणजे गोठ्यात नेऊन टाकत होता. म्हणलं अरे आम्ही इथं माणसं बसले, आम्हाला द्या म्हणलं, आम्हाला शेंगा आम्हाला म्हणजे खायला. कोवळ्या इतक्या शेतातल्या तोडून आणलेल्या, पण त्यांचा असा भाव नव्हता की कुसकं नासकं द्यायचं गाईला, असं नसतं तिथं. कारण गाईला पण माणसासारखीच वागणूक असते. तिथले गोठे तर तुम्ही जाऊन बघाल ना, स्वच्छ गोठे असतात तिथले. हो, म्हणजे असं आपण असं शेण पडलेलं असं बघतो, काही तिथं इतकं स्वच्छ, म्हणजे गाईला सुद्धा माणसासारखी वागणूक देतात तिथं. इतकं म्हणजे तिथले लोक करतात सगळ्यांना, म्हणजे जसं माणसासारखं तसंच जनावरांना, असं खूपच. मग दिले का तुम्हाला शेंगा खायला? हो, मग त्याने सुभर आम्हाला शेंगा दिल्या, आम्ही सगळ्या फस्त केल्या, बरोबर घेतल्या परत असं. आणि एकदा आम्ही शेतात नवीनच तेव्हा शेंगा यायला लागल्या, तर मी म्हणलं नर्मदे हर, म्हणजे त्या मुलीनं, छोटी मुलगी होती अगदी, तिला बोलता पण येत नव्हतं, त्या मुलीनं आम्हाला म्हणलं की नर्मदे हल असं म्हणलं आम्हाला तिनं. तर बघितलं, पहिल्यांदा मला कळलं नाही, मग तिने म्हणलेलं मला नंतर बहीण म्हणाली अगं आपल्याला नर्मदे हर म्हणते ती. तर मग म्हणलं मी अरे नर्मदे हर असं म्हणलं, मी हात केलं. तर बहीण म्हणाली तू परत म्हणणारेस तर म्हणलीस तर तुला काही शेंगा आणून देणार नाही ती, असं म्हणलं. तर आम्ही थोडं पुढं गेलो, तर त्या मुलीचे वडील आणि ती छोटी मुलगी आम्हाला पिशवीतनं शेंगा घेऊन आली मग. म्हणजे असं इच्छा पूर्ण शेंगा खायची होती खरं सुरुवातीला. ते पुन्हा इच्छा आम्हाला केळी खायची झाली होती, इतकी केळीची शेती, हिरवीगार केळी ती. म्हणजे दुसरीकडं म्हणजे रिजेक्ट झालेला माल असतो ना, तो पडलेला, म्हणजे सगळे कंटेनर भरून जात होते आणि केळी कच्ची सगळी अशी. म्हणलं एवढी कच्ची केळी तर पण एक साधं पिकलेलं केळं दिसत नाही आपल्याला. तर लगेच साधी, म्हणजे आम्ही रस्ता क्रॉस करून गेलो तर केळीचा घड आमच्या समोर अख्खा. म्हणजे असं मला खूप ठिकाणी आम्हाला म्हणजे जे आपल्याला अनुभव, म्हणजे आपल्याला जे पाहिजे, दालबाटी आपल्याला बरेच दिवसात लगेच दालबाटी, असं आपल्याला काही लगेच इच्छापूर्ती करते आपल्या. शेवटी ती आईच आहे आपली, आणि आपण आईकडे कशाला गेलोय, आपण सगळं आपण माहेर पण आपलं जे आहे
ते आपण तिथं पुरं करायला गेलेलं असतं. बरोबर. त्यामुळे तिथं म्हणजे असं सगळं घडलं. हा भाव असल्यामुळे हो तिने प्रत्येक वेळेला ते करून तुम्हाला हो त्याचं प्रचिती दिली. हो प्रचिती दिली. बरोबर. आतापर्यंत तुम्ही बरेच अनुभव सांगितलेत. आता सेवाभावाबद्दल तुम्हाला अजून काही वेगळे अनुभव सांगावेसे वाटत असेल तर सांगा. सेवाभाव म्हणाला तर एक आम्ही तवा नदी जिथं जी लागते तवा नदी, तर तिथं आम्ही इतकं आम्हाला भूक आणि तहान दोन्ही लागलो होतो आम्हाला तेव्हा तिथं. तर ते आम्ही संपून म्हणजे खूप जवळजवळ 1 किलोमीटरला तो पूल आहे तवा नदीचा. तर ते आम्ही पुलावरनं चाललो होतो, म्हणजे असं अगदी व्याकुळ झालो होतो, म्हणजे नको असं झालं होतं तेव्हा. तर आता मैया असं काय करते असं मी म्हणत होतो. तर तेवढ्या ते आमच्या मागे एक बस आली, म्हणजे आपली ट्रिप ज्या नेतात तशी लक्झरी आली. आणि त्यातनं आम्हाला आवाज आला की मैयाजी रुको असं म्हणा आम्हाला तिथून आवाज आला. तर आम्ही थांबलो तिथं. तर काय म्हणजे का थांबवलं आपल्याला मग बघितलं. तर ते म्हणाले की ये लीजिए प्रसाद असं म्हणाले. तर त्यांनी आम्हाला एक शेंगदाण्याची पुडी आणि गुळ दिला. तर ते आम्हाला इतकं उपयुक्त पडलं की तो पूल पूर्ण आमची थोडीशी तरी तहान आणि भूक शमली होती तेव्हा तिथं. आणि मग आम्ही पुढे गेलो, कारण आमच्याकडे खायचं तर काहीच नव्हतं, कारण बालभोग तरी खूप लवकर झाला होता आणि जेवायची वेळ झाली होती. जवळजवळ 1 ते 1.5 वाजलं. ऊन रणरण ऊन डोक्यावर होतं. तर आम्ही पुढे गेल्यानंतर एका घरात थांबलो आम्ही, कारण बरेच परिक्रमावासी ठिकठिकाणी तिथल्या घरात थांबले होते आणि गरीब होते तसे लोक ते. तर तिथं आम्ही थांबलो एका घरात. तर मला भूक लागली आणि मला गोळी खाल्ली नव्हती, कारण मी शुगरची त्या दिवशी, आणि मला कलकलायला लागलं. म्हणलं आता काय करायचं आपण, मागायचं का आपण कुठंतरी असं म्हणलं. तर मी लाज सोडली आणि मी एका घरात गेले मागायला की मैयाजी हमें रोटी चाहिए म्हणलं. मी कसं मागायचं, कारण पहिल्यांदाच मागितलं होतं मी तेव्हा. तर ते म्हणाले हा क्यों नाही लीजिए असं करून मला त्यांनी 3 रोटी दिल्या, भाजी दिली, आणि त्यांची रोटी एवढी अशी फुलके असतात त्यांचे. तर त्यांनी दिलेली ती रोटी आम्ही चौघं बसलेलो तिथं. आम्ही आलो, चौघं पुढे गेलो, ते आम्ही चौघं होतो. तर तिथं आम्ही चौघं गेलो. तर आम्ही चौघात म्हणलं खायला लागलो. तर बाकीचे तिघे म्हणाले की नको तू खा, तुला शुगर आहे आणि तुला गोळी घेतलीस तर पुरेसं अन्न पाहिजे. पण मला ते उतरवत नव्हतं घशातनं की ही तिघं बसणार आणि आपण काय, सगळे एकच होते म्हणजे तहानलेले आणि भुकालेले. तर काय झालं, मी पोळी खायला लागले ती, आणि एक आजीबाई आल्या आणि त्याच्या हातात 8 रोटी होत्या, गरम गरम 8 रोट्या, आणि त्याच्यावरती लोणचं घातलेलं. आणि तर ते म्हणाले की मैयाजी ये लीजिए. तर आप भूखे क्यों बैठे हैं, हमारे पास नहीं आए कुछ लेने के लिए. तर मग ते आम्ही म्हणलं की अहो एवढे जण मागतात तर पाहिजे तरी ना म्हणलं असं. तर म्हणलं चिरमुरे वगैरे आम्ही हे खात बसलो. म्हणलं नाही ऐसे नाही मत करना, कभी भी जाके कहा भी मागना, सब देते हैं लोग. तर मग त्यांनी ते 8 भाकरी, म्हणजे कसं त्या बाईंना कळलं होतं म्हणजे आमच्याकडं खायला काही नाहीये, आणि त्यांनी आम्हाला ते 8 भाकरी आणून दिलं. ते इतकं आम्ही तृप्त झालो आणि मग पुढे गेलो परत. असाच सेवाभाव म्हणजे लखलकोटचं एक जंगल आहे, जयंती माता मंदिर एक, त्याच्या अलीकडचं एक आश्रम आहे, मोठं आश्रम आहे ते जयंती माताचा आश्रम. तर तिथं पण आम्हाला असं आधी सांगितलेलं की खूप मोठी किरळ झाडी आहे वगैरे असं, आणि एकट्या दुकट्यांना सोडत नाहीत, एकट्या दुकट्यांना सोडत नाहीत. जंगल आहे ते एक म्हणजे असं, पण म्हणजे उजेड येत नाही वगैरे सांगितलं तसं नाही, पण व्यवस्थित रस्ता आहे, म्हणजे गाड्या पण 2 व्हीलर वगैरे पण येतात तिथून. तर भीती अशी काहीच नाहीये, फक्त असं आपण शहरात राहत असल्यामुळे जंगलाची आपल्याला जरा भीती असते, तेवढीच भीती. म्हणजे मैया असतीच आपल्या पाठीशी, पण आपल्याला असं सारखं आपण एवढे हे नाही, म्हणजे आपली उंची तेवढी नाहीये की म्हणजे सारखी समजूत करायला लागायची आहे मैया आपल्या पाठीमागं. तर तसं आपण म्हणजे जंगलात मग तसं तुम्ही सोडणार नेते, तुम्ही जाऊ नका असं आम्हाला आधी सांगितलं होतं. तर मग दुसऱ्या वर्षी आम्ही निघालो. तर आम्हाला आधीच सांगितलं एकाने की 12 किलोमीटर तुम्हाला जवळ पडेल असा एक शॉर्टकट आहे त्या जंगलामध्ये. तर आम्ही निघालो, आणि निघाल्यानंतर पहिलाच मोड जिथे येईल तिथं तुम्ही वळा, म्हणजे त्या तुम्हाला तो मोड असला की तिथून तो 12 किलोमीटर शॉर्टकट आहे तुम्हाला तिथं. आम्ही त्याप्रमाणे चाललो. पहिल्या मोडवरती गेलो आम्ही. तर पहिल्या मोड पुढे गेलो, 50 पावलं पुढे गेलो की परत 2 मोड आले. म्हटलं आता काय करायचं, कारण त्यांनी सांगितलेलं की एक तर दुकटं अजिबात जायचं नाही, की तुम्ही जर त्या जंगलात हरवलात तर आवाज घ्यायला पण कोणी नाही तुमचा तिथं.
म्हणून आम्ही ती घाबरलो आम्ही. तर आम्ही नको बाई म्हणलं, आम्ही आहे त्याच रस्त्याने आपण आपलं जे ॲरो केले त्या रस्त्यानं जाऊया आपण, सरळ लांब पडलं तरी चालेल. कारण त्याच्या आधीच म्हणजे एक बालभोग द्यायला अक्कलकोटच्या जंगलातच एक आश्रमातली माणसं होती, पुढच्या आश्रमातली. तर त्या आश्रमातले ते लोक म्हणाले की तुम्ही आमचा आश्रम पुढे आहे तिथं जावा तुम्ही. तर पामाखेडी काहीतरी एक गाव आहे तिथं, त्या आश्रमात जावा तुम्ही. तर ठीक आहे म्हणलं. आम्ही त्यांना खोटं बोलून गेलो होतो आम्ही की आम्ही तुमच्याच आश्रमात जाणार आहे, पण आम्ही तिकडे जाणार होतो. आमच्या मनात खरं खोटा भाव होता. भैयाने आम्हाला लगेचच त्याची प्रचिती दिली की तुम्ही खोटं बोललाय, तुम्हाला ते नाही मिळणार. तर आम्ही परत मागं आलो आणि मग जे रस्ता होता आमचा, त्यांनी पामाखेडीचा सांगितलेला रस्ता जो लॉंग पडत होता त्यांनीच आम्ही गेलो पुढं. आणि व्यवस्थित जरा लांब पडलं, पण मग त्या आश्रमातले लोक ना फिरतात, तर ते आपले सामान पण घेऊन जातात ते लोक. पण ते का करतात, तर त्यांचा असा भाव आहे की आपल्याच आश्रमात सगळे यायला पाहिजेत. आणि असे ते फोन करतात पुढच्या आश्रमात, हमारे आज लॉटरी लग गई, हमारे इतने लोक आ गए आज, असं त्यांना असं वाटतं त्या लोकांना. म्हणजे असा सेवाभाव अक्कलकोटचा की ते रात्री येऊन बोर्ड लावायचे की आमचा रस्ता असा आहे शॉर्टकटचा, तर ते पामाखेडीचे लोक येऊन बोर्ड काढून टाकायचे. म्हणजे आपल्याकडे येऊ देत, हाच त्यांचा एक भाव, सेवाभाव. आणि अजून एक सेवाभाव म्हणजे मी एका आश्रमात गेलो होतो, तर तिथं प्रसादी घ्यायची वेळ झाली होती, दुपारची भोजन प्रसादीची वेळ झाली होती. तर त्या प्रसादी घेऊन झाली आमचं, तिथला थोडासा आम्ही विश्रांती घेतली. तिथं पण एक साधू होते, त्यांचं पण आम्ही दर्शन घेतलं. तर मग त्या पुढं आम्ही म्हणजे निघायचं म्हणून सगळी तयारी करायला लागलो आम्ही. तर तयारी करून जरी माझे गुडघे दुखायला लागले ते तिथं. तर मग म्हणलं आता निकॅप वापरू आपण, म्हणून मग निकॅप वापरायला लागले. ते आधीपासून वापरत होते मी निकॅप. तर तिथं माझी वापरून एक सैल झाली होती निकॅप, आणि एक चांगली होती. तर मी एकाच पायात घातलेली, तर कोणतरी आपल्याकडे बघते, माझं काय म्हणजे लक्ष नव्हतं. तर आम्ही निघालो, उठलो आता. तर मग तिथं माझ्याजवळ एक ते गृहस्थ आले तिथले. तर ते म्हणाले, आपने एक ही पाव में निकॅप डाली है, उधर क्यों नाही डाली. तर म्हणलं की माझी सैल झाली ती जराशी, तर मी दुसरं मेडिकल जिथं लागेल तिथं मी घेईन, असं म्हणलं मी त्यांना. तर ते म्हणाले, चिंता मत करना, हमारे पास है निकॅप. तर मग त्यांनी मला दिली अगदी नवी कोरी, म्हणजे त्याच्यावरचं प्राइस हे पण स्टिकर सुद्धा काढलेलं नव्हतं, अशी नवी कोरी त्यांनी मला दिली. आणि ती येऊच तोपर्यंत मला उपयोगी पडली. तर म्हणलं त्यांना की तुमच्याजवळ कसं काय हे सगळं सामान, आणि त्यांनी अजून बरंच सामान त्यात दाखवलं त्यांच्या पिशवीत. तर ते म्हणाले की मी पण परिक्रमा केली आणि मला ज्या अडचणी आल्या तर त्या दुसऱ्यांना येऊ दे नको, मी ह्या वस्तू घेऊन सगळ्या आश्रमात फिरतो, असं ते म्हणाले. कशी लोक सेवा करतात ना, विविध प्रकारची, कशाही प्रकारे करतात ती सेवा. म्हणजे अमुकच म्हणजे असं जेवण देणं असं फक्त नाहीये, म्हणजे सेवा करणं आणि देणं पण, हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं आहे. अशा म्हणजे असा तुम्हाला कुठे अनुभव आला का की ते तुम्हाला काय बालभोग नाही, काय भिक्षा मिळते आणि त्याला काय म्हणतात, सदावर्त वगैरे मिळालं आणि मग तुम्हाला ते करावं लागलं आणि 4 लोकांना असं संधी मिळाली का तुम्हाला? खूप ठिकाणी आम्हाला संधी मिळाली तिथं. म्हणजे आम्हाला अगदी सुरुवातीला बडवानीला पण मिळाली होती. तिथं सदावर्त नाहीये खरं, पण खूप माणसं तिथे येतात परिक्रमावासी. मग त्यांना ते त्यांची म्हणजे मनुष्यबळ त्यांना कमी पडतं, म्हणून मग असं आलेल्या आपल्या मैया असतात ना, त्या मदत करतात. मग तिथं आम्ही केलं पहिल्यांदा, आणि नंतर मग पुढं आम्हाला करायला लागलं तिथं आम्हाला. तर एके ठिकाणी असंच एक तो आश्रम ना थोडासा आत होता, पण तिथं बालभोग म्हणून मिळेल असं म्हणून आम्ही तिथं त्यांनी लिहिलं होतं की बालभोग हा मिळत आहे असं. तसं आम्ही गेलो. मग तिथं थोडं एक 500 फूट असं रस्त्याच्या आत होतं, अर्धा किलोमीटर आत. तर मग तिथं आम्ही गेलो. तर तिथं आम्ही 9-9:30च्या दरम्यान गेलो असो मी त्या मंदिरात, आश्रमात. तर त्या आश्रमातला एक माणूस जो चालवणार होता तो एका पायाने अपंग होता. अरे बापरे. तरी तो चालवत होता, म्हणजे त्याचं घेण्यासारखं होतं. तो रोटी करायला बसलेला, तिथं एक पाय असा त्यांनी सोडलेला, एक पाय त्याला नव्हताच, असा उघडी घेऊन चालायचा तो. तर ते म्हणाले की आम्हाला तुम्ही आता बालभोग घेतलाय, पण आता जेवल्याशिवाय जायचं नाही तुम्ही, कारण बालभोगची वेळ आता आणि जेवायची वेळ आमची जवळजवळ तशीच आहे, जवळजवळ. तर तुम्ही असं करा की आम्हाला रोटी, आम्हाला कोणीतरी मदत करा. तर तुम्ही कराल का म्हणाले. तर ते म्हणलं बाबाजी हमें बैठने नहीं आते नीचे,
तर ते म्हणाले की ठीक आहे, कुछ बात नाही म्हणाले ते. तर ते मग बहिणीला माझ्या त्यांनी सांगितलं तुम्ही आप रोटी बनाव. मी म्हणलं कणिक मळून देईन, म्हणलं कणिक उभं राहून मला कणिक मळता येईल. तर मग तशी मी कणिक मळून दिली त्यांना मी. मग बहिणीने आणि अजून दुसऱ्या मैया होत्या त्यांनी पोळ्या केल्या. मग कणिक मळून झाल्यावरती ते म्हणाले की आप ऐसा करो, तुम आप अंदर जाओ और आप एक थाली लेके अंदर सब कुछ बना हुआ है, वो सब कुछ बना है, उसमें उसका भोग लगाना है. तो उस परसो अंदर ये उस थाली में, और इसमें रोटी बना है, वो लेके आप मंदिर में जाओ और भोग चढ़ के आओ. तर मला इतका आनंद झाला की शंकराला आपल्याला भोग चढवायला मिळाला म्हणून असं. पण त्यांनी अट घातली होती की तिथं तुम्ही गेल्यानंतर कुणीही असलं पाहिजे, म्हणजे तिथं नसायला म्हणजे कोणीही असू दे नको तिथं व्यक्ती. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा मंदिरात जाल तेव्हा गाभाऱ्याचा पडदा लावा आणि मग भोजन प्रसादी उघडा, नैवेद्य दाखवा, 5 मिनिटं तुम्ही नामस्मरण करा आणि मग तुम्ही बाहेर या, असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे म्हणलं. मग मी गेले प्रसाद घेऊन त्या मंदिरात आणि आत गाभाऱ्यात जाणार तर तिथे एक गृहस्थांना जप करत बसले होते. कोण होते मला माहित नाही, अगदी इतके ध्यानस्थ, म्हणजे हल्ले पण नाही ते, इतके ध्यानस्थ बसले होते ते. आणि जो 15-20 मिनिटं झाली ते हालायला तयार नाहीत. आणि ते म्हणाले की आधी म्हणजे आम्हाला सांगितलं होतं की कोणी ध्यान करत असेल तर त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. तर मग मी जाऊन तिथं 15-20 मिनिटं असं सारखं पाय हे व्हायला लागले. म्हणलं काय करायचं आता, म्हणलं हॅलो, म्हणजे त्यांना डिस्टर्ब तरी करून द्यायचं नाही, आपण आलेलं कळून द्यायचं नाही. तर असं 15-20 मिनिटं गेल्यानंतर ज्यांनी आम्हाला पाठवलं तुम्हाला जायला, कारण ते अंतर पण जवळजवळ बरंच होतं अंतर जायला सांगितलेलं. मग तिथं म्हणजे ते लोक बघायला आले काही तर ह्या अजून का आल्या नाहीत भोग दिला, तर बघायला आले. तर ते गृहस्थ छान व्यवस्थित ध्यान लावून बसले होते. आत कोण होते माहिती नाही. मग मी आत गेले तेव्हा त्यांनी बाहेरनच कोण केले, जाओ जाओ अंदर असे मग आत केलं. मग गेल्यावरती मग माझ्या जरा हालचालीमुळे त्यांनी थोडस असं वरती बघितलं. म्हटलं काय यांचं आता भंग झालं नसणार ना असं. तर ते म्हणजे त्यांनी लगेचच मग ते आवर्त घेतलं ध्यान. मग देवाला प्रसाद वगैरे दाखवला. मग त्यांनी सांगितलं तसं केलं. मग मी जेव्हा गेले तिथं तर तेव्हा माझी मग चेष्टा करायला लागले सगळे की काय तिथं शंकराला गाणे म्हणून दाखवत होतीस काय असं, म्हणजे त्यामुळं तुला उशीर झाला काय. म्हटलं नाही हो, असं झालं म्हणून मला तिथंच उभं राहावं लागलं, त्यामुळे उशीर झाला मला. मग सगळ्यांचं म्हणजे तसा गैरसमज त्यांचा दूर झाला तेव्हा, असं म्हणजे त्यांचं तिथं झालं. आणि अजून एक असा सेवाभाव म्हणजे नीरज कुमारांचा आहे तिथं. तर नीरज कुमारांचं पण छान म्हणजे त्यांचं पण सेवा आहे तिथं, तर ती पण आम्हाला बघायला मिळाली तिथं. तर नीरज कुमार म्हणजे ते मंडल्यातले आहेत, म्हणजे मंडल्या जिल्ह्यातले ते, म्हणजे राहत असतील बाजूला पण मंडल्या जिल्ह्यासाठी ते सेवा करतात तिथं. तर त्यांच्या जवळ बऱ्याच 4 व्हीलर त्या 75 किलोमीटर मध्ये आश्रम किंवा जेवायची सोय नाही मिळत म्हणून गाड्या फिरत असतात त्यांच्या. म्हणजे भोग घेऊनच भोग घेऊन सगळं पार्सल, म्हणजे आपण जसं हॉटेलमधनं पार्सल कसं आणतो तसंच ते पार्सल आणतात तसं त्या, म्हणजे सगळ्यांना द्यायला सगळ्या लिंबू चटणी वगैरे त्याच्यापासून सगळं. तर आपल्याला तसं ते आपल्याला पार्सल पुरवतात. हो. मग आणि तिथं जे सोय देतात ना आपल्याला मिळतं जिथं, तर पेट्रोल पंप, काही दुकानं असतात. तर तिथले त्यांनी तिथे लिहिलेलं असतं की नीरज कुमारांचा प्रसादाचा मेळ्याचं ठिकाण असं. तिथं मग ते आम्हाला बालभोग तिथं आम्हाला मिळत गेला तो. तर असंच मंडला जिल्ह्यामध्ये आम्ही जाताना तर एक खेडगाव आलं आणि त्या खेड्यागावाच्या आधी अजून एक छोटस खेडेगाव होतं. तर तिथं आम्ही राहिलो होतो रात्री. अच्छा. तर त्या रात्री राहिलो तर तिथं म्हणजे आम्हाला एक अगदी इतकं पडका वाड्यासारखं होतं, पण आम्हाला नर्मदा मैयाचं मंदिर होतं ते छोटस, अगदी नर्मदा मैयाचं मंदिर होतं. आणि आम्ही दोघीच बहिणी त्या मंदिरात, दोघी, आणि ते आजी आजोबा दोघं बाजूला होते.
तर त्यांनी आम्हाला मग प्रसादी वगैरे त्यांनी दिली तिथं. आणि म्हणजे आम्हाला पहिल्यांदा खरं भीती वाटली ती त्या मंदिरात राहायचं म्हणजे. पण आम्हाला इतकं नंतर आम्ही निर्धास्त राहिलो ना आम्ही. आणि नंतर मग ते जणू काही आपली आईच ती म्हणजे आईनं सगळं येऊन कशी विचारपूस करते ना तशा त्या येऊन आम्हाला विचारायला लागल्या की तुम्हाला हे पाहिजे का, तुम्हाला ते पाहिजे का असं. तर तुम्हाला मी उद्याला गरम पाणी देईन वगैरे असं. आणि मग इतकी त्या म्हणजे मैयाने आमची सोय केली. आईच म्हणजे आमची अशी. मैयाच्याच मंदिरात राहिलो, बिनधास्त आम्ही राहिलो म्हणजे मैयाच्या ह्याच्यात. तर तिथून आम्ही निघालो आणि त्या बाबाजींनी आमचं सामान पुढच्या खेडेगाव म्हणजे मंडल्याच्या तिथं नेऊन जिल्ह्यात सुरू झाल्यानंतर तिथं ठेवलं आम्ही. तर वाटेत मला ना चक्कर यायला लागली. म्हणजे व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला मला. अचानकच चालू झाला. तर म्हणजे इतकं मला की चालवे ना पुढं मला त्या ह्याच्यामध्ये. तर मध्ये मी म्हणलं बहिणीला म्हणलं की मला आता याच्या पुढे एक पाऊल टाकता येणार नाही. पण तिला सांगितलं होतं की मला काहीही झालं तरी मला गाडीत ठेवायचं नाही, मला गाडीत म्हणजे हे परिक्रमा खंडित करायची नाहीये. तर मी बाजूला बसले आणि मग तिथं मला बसवे ना पण म्हणलं की मला जरा झोपायला कुठं मिळतंय का बघ म्हणलं तिला. तर मग मी तिथे एक हॉल होता पुढे समोर. तर मग त्या हॉलमध्ये जाऊन पडले. पण इतके लोक बाजूला मैया गिर गई करून बाजूला सगळे लोक आले. तर मला ती विश्रांती पण घ्यायला येईना तिथं. म्हणून मग तिथं तशी कशी तरी बसले. मग तिथे एक मुलगा आला होता एक. आणि इतकं म्हणजे फाटकं वस्त्र वगैरे असं होतं. पण त्यांनी ना मला ग्लास भरून दूध आणून दिलं. अक्षरशः म्हणजे मोठा ग्लास जो 1.5 लिटरच्या वरती असा ग्लास होता. तो ग्लास भरून आणून दिला. आणि मैया ये लीजिए म्हणाला तो. तर त्या म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की हा मुलगा तरी दूध पित असेल की नाही असं म्हणलं. मी थोडंसं दूध पीत घेतलं. वो आप रखो आप पी जाओ. असं नाही ये सब आपके लिए आहे असं म्हणून मला त्यांनी दिलं. कुठून आणलेलं मला माहित नाही. पण तो अगदी असा फाटक्या लक्तरामध्ये होता तो मुलगा तो. तर मग तशी मग थोडं वेळ घेतलं आणि गोळी घेतली. व्हर्टिन 16ची गोळी घेऊन गेली होती मी बरोबर. कारण मला चालण्यामुळे हा त्रास झालेला नाहीये. हा माझी शारीरिक व्याधी माझी पहिल्यापासून होती व्हर्टिगोची. मैयाचं चालल्यामुळे माझं कुठलंच नुकसान नाही झालं. तर मग मी ती गोळी घेतली. थोडंसं मला बरं वाटायला लागल्यावरती आम्ही चालायला सुरुवात केली. मग परत मला त्रास सुरू झाला 2 तासाने. मग तिथे एका आश्रम म्हणजे असं आश्रम नाहीच घराघरातनच राहायचं तिथं पुढं. तर मग घरातनं आम्ही ते घरात राहायला गेलो. तर मग आम्हाला त्या लोकांना विचारलं आम्ही की आम्हाला इथे राहायची सोय होईल का. तर ते म्हणाले की राहायची सोय होईल पण तुम्हाला खाना म्हणजे जेवायचं मिळणार नाही म्हणाले. तुम्हाला आंघोळीची आणि जेवायची सोय तुम्हाला बाहेर करायला लागेल. तर ठीक आहे म्हणलं. मग आम्ही राहिलो तिथं आम्ही. पण आम्ही राहायचं असं म्हणलं आणि आम्ही तिथनं विकत घेऊ असं म्हणलं. परत नीरज कुमारांची गाडी मागणं आली. आम्हाला 8 जणांचं पॅकेट जेवायचं देऊन गेले आम्हाला ते. म्हणजे तिथं आम्हाला परत जेवायची सोय मैयाने अशी सोडली. म्हणजे सुखच आमची मैया आमची मागं आली. आमचं जेवायचं त्यांनी प्रॉब्लेम सोडवला मैयाने. असं म्हणजे मंडला जिल्ह्यातले नीरज कुमारांचं एक कार्य खूप छान चाललंय तिथं.